कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, तुझे आभार कसे मानू ग? अगदी देवासारखे धावून आलीस बघ। तू नसतेस तर काय झालं असतं का याचं? अहो आजी, हात का जोडताय? हे बघा, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात आणि तुम्हाला आभार मानायचे असतील ना तर यांचे माना। यांनी रक्त दिलं तुम्हाला। खूप मोठा हो पुरा, तुमच्यामुळे आज मी वाचलोय। देव माणसं आहात तुम्ही। आजोबा, तुम्ही प्लीज असं काहीतरी बोलू नका। तुमचे आशीर्वाद असू देत, दॅट्स इट। आणि शिवा म्हटली की हे पुण्याचं काम आहे, सो आम्हाला पुण्य मिळालं असं आम्ही समजलो। हेवा वाटतो मला तुमचं मुलांनो। एक तुम्ही आहात आणि एक आमचा मुलगा। दुबईला जाऊन बसलाय तो, आणि आज जेव्हा वेळ आली तेव्हा आमचा फोन घ्यायला सुद्धा त्याला वेळ नाहीये। कोणत्याही आई वडिलांवर ही अशी वेळ येऊ नये। तुमच्यासारखी मुलं आहेत म्हणून मी वाचलोय आज, त्याची जाणीव झाली मलाच। आजोबा, आजपासून ना आम्ही सगळी तुमची मुलं। पोरांनो, रात्र झाली आता, तुम्ही सगळे घरी जा। थोड्या वेळाने मलाही जायचंय। अरे, कुठे जावं लागेल? अहो, तुम्हाला आत्ता रक्त दिलंय आणि तुमची अवस्था बघा। आजी, तुम्ही तरी सांगा यांना। तूच सांग त्यांना, ते माझं ऐकत नाही। आजी, पण जायचं कुठे आहे त्यांना? ते रात्रीचे पोस्टर लावायचं काम करतात। त्या कामाचे त्यांना 3000 रुपये मिळतात। त्या कामात असलं की त्यांचं जेवणावर पण लक्ष नसतं। रात्रभर जागतात, जागरण होतं खूप त्यांचं। आता तुम्हीच मला सांगा, या वयामध्ये एवढं काम करून काय होणार? तुम्ही दोघांनी आता शांत व्हा एकदम। तुमची एवढी मुलं असताना का काळजी करताय? कुठे आहेत ते पोस्टर्स? द्या बरं आम्हाला, आम्ही लावून येतो। अगं नको बाळा, तुम्हाला कशाला त्रास? खूप पोस्टर्स आहेत ती। आजोबा, हे बघा, तुम्ही एकटे होतात, आम्ही 8 जण आहोत, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही। आजी, पोस्टर द्या आम्हाला। खूप धीराची आहेस तू बाळा। आधी आम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलंस, नंतर रक्ताची व्यवस्था केलीस, आणि आता हे पोस्टर। खरंच अशी मुलगी देव प्रत्येकाला देव। बरं, आम्ही येतो आता, पोस्टर्स लावून येतो। हां आजी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।